नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग झोन आणणार। हिला आधी बोलून घेऊ दे, वसाडी मध्ये मध्ये बोलते ना, माझं अटकतंय सगळं गणित। आज आपण चाललेलो आहे माथेरानला। तर मान्सून सीझन चालू झालेला, तर ये रुकना नाही चाहिए। या दिवसाची सुरुवात कशी झाली मी तुम्हाला सांगतो। आईने काल तिच्या पर्सनल लेवलला प्रॉपर पॅकिंग केली। त्याच्यानंतर मेन गोष्ट येते ती काय तुम्हाला पण माहिती आहे, अलार्म। आई साहेब बिना अलार्मची झोपली होती। अरे काल 1 वाजता झोपली मी, डुलक्या खाली गजर लावते आणि ते डुलक्या बिलक्या नसतात मित्रांनो, ते रात्री 1:30 2 वाजेपर्यंत मोबाईलवर असतात, ते त्यांचा सोडा। बिना अलार्म लावून झोपलेली। आणि ते तर नशीब, मला काय दुर्बुद्धी सुचली होती। मी तर आता दररोज 7 वाजता उठतो, 7 साडेसात ला, पण आता आज तर उठायचं नव्हतं म्हणून मी 7चा अलार्म लावला। तू पण जा, तू पण जा, तू पण बोल। आजच्या गावात 2 डब्यांची जाई, किती जणांना घेऊन जाते काय माहिती एका डब्यात। एक डबा तर इंजिनचाच आहे। सांगायचं तात्पर्य आहे की ताई बिना अलार्म लावता झोपली होती, त्याच्यामुळे नशीब मला बुद्धी सुचली होती म्हणून मी 3:30चा अलार्म लावला होता। तू गजर लावणार म्हणून आपल्याला हो, तो तुझा विश्वास म्हणजे पानिपतच्या लढायला गेला असता मी, जर मी अलार्म लावला नसता तर। म्हणून ही सकाळ आपण बघतोय आज। आता मान्सून म्हटल्यावर तुला कोणी अडवू शकतं का? तू गजर बिना गजरचा पण उठलास। मेरी जा अभी अलार्म लावला होता। मम्मी मला तिथनं सांगते की ये अलार्म पाहिलो तू इकडे ठेव असा, मगाचपासून असं। मम्मी बोलली की ये अलार्म बंद कर, ओ उसका हार्ड विषय। सबके मम्मीचा आवाज मला आलाच नाही। सबके आई लोगों का हार्ड हिच विषय रहता है, नाही क्या? मग मी ताईला म्हटलं, झोपेतच म्हटलं, ये ताई उठ, अलार्म नाही लावलायस? मला ताई अशी बघते, त्यात पण भाई एवढा खुन्नस दाखवते ना, जसं मी काही गुन्हाच केलाय अशी। एवढं बघत होतीस तू बाई, कपाळात जाएगा इतना लेवल का देख रही थी। तर तरी पण अभी है सब ऐसा काळूक है, मतलब टाइम पे सब काम चल रहा है। तर जाऊया, गाडी आपली बस 1 मिनिट है आणि आपण बरोबर ऑन टाइम आहोत। आगे देखो होता है क्या, बच्ची रे बच्ची कर देंगे कच्ची। बहुत कुछ घटनाएं घडने वाली। इसका हिंदी यूपी में भी नहीं चलेगा इतना, इसका हार्ड लेवल का हिंदी है। फायनली आपण पोहोचलोय दादरला आणि आता वाजलेत बरोबर 6:05 आणि लास्ट आपण एक ब्लॉग बनवला होता गेल्या वर्षी माथेरानचा। त्यावेळेला आपल्या ब्लॉग मध्ये अख्खी जाख्खी गँग होती, जवळजवळ 8 जण होते जवळजवळ आपल्याला पकडून। पण आज कोणच नाहीये। हम दोनों ही अवेलेबल एनी टाइम रहेंगे। 2 भाई दोनों तबाही, मेरी ऐसा पलटरवाला विषय आहे ना, दोनों काफी आहे। ते तुम्ही पण बोलतात आणि तुम्हाला ते दिसतं, पण आम्ही दोघं पण माहोल बनवायला। चला, ट्रेन आली आपली कर्जत। चला मित्रांनो, फायनली आपण उतरलो नेरळला। वाजलेत बरोबर 7:40। भाई माझी जी अवस्था झाली आहे ना, एवढ्या जोरात झालं ना मला बाथरूमला, भाई क्याही बताऊ। म्हणजे अक्षरशः असं थाथैया झालं ना, म्हणजे हले डुले तरी पण सुनामी येते एवढा हार्ड विषय झालेला आहे। क्याही बताऊ दोस्तों, ये दर्द बड़ा दर्दनाक है दोस्तों, वो जिसको होता है टाइम पे पता चलता है। फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत नेरळ स्टेशनला। आणि नेरळ स्टेशनच्या पलीकडे छोटस एक स्टेशन बांधले गेलेलं आहे, जे माथेरानला जाण्यासाठी, अमोन लॉज साईडला वगैरे। पण सध्याची अवस्था इकडे बघा ना, कोणच नाहीये। तिकीट काउंटर बंद आहे आणि ट्रेन पण इथे लागलेली आहे, ती पण बंद ठेवलेली आहे। त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे समोर लावलेला आहे सूचना फलक, बघा इथे स्पष्ट लिहूनच ठेवलेलं आहे, नेरळ से माथेरान पैसेंजर सेवा मानसून कालावधी के लिए बंद रहेगी, पण अमोन लॉज से माथेरान शटल सेवा चालू रहेगी। पण आता ही कुठली शटल सेवा आणि कुठून आहे ते काय कळत नाही आम्हाला। ट्रेन कधी मिळत, हमारे नसीब में ट्रेन लिकीच नाहीये इधर। बघूया ताई काय बोलते। बाय द वे, इथून बाहेरून आपल्याला ते हे असतात ना छोट्या छोट्या गाड्या, त्याला काय बोलतो, ओमनी टाईप, त्या पण आहेत अवेलेबल, शेअर टॅक्सी। अरे पण ती छोटी ट्रेन कुठे दुसरी ती नाही माहिती। हे नेरळ स्टेशन पासून बाहेर पडलं ना की इथे ऑटो पण लागलेले आहेत आणि समोर टॅक्सी पण असतात। थोडं काहीतरी खाऊन घेऊया, कारण सकाळपासून काय खाल्लं नाही। बघा इथे माथेरानला जाण्यासाठी इथे ओमनी गाड्या मिळतात अशा। सॉरी गाईज, आता मी ओमनी बोललो तर हे इको गाड्या आहे। गाडी का नॉलेज नाही तो समजलो थोडासा। इको आहे आता किती पर्सेंट, 100 रुपये। अरे हा, वरती लावलं इथे, काय टेन्शन नाही। बघा इथे लिहिलंय प्रॉपर, बघायचं आणि डायरेक्ट आत शिरायचं। भाई सुरुवातीलाच प्लेअर एंजॉय झाला, टकुऱ्याला लागलं माझ्या। इथे या सगळ्या गाड्या अशा लागलेल्याच असतात, फक्त माथेरानसाठी, बाकी कुठे जात नाहीत। माथेरान ते नेरूळ स्टेशन। आता आपल्या प्रवासाला इथे सुरुवात झालेली आहे आणि आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे।
खतरनाक. पाऊस जोरात पाहिजे फक्त. वाव भाई काय दिसतंय आज भाई. आपल्याला प्रॉपर नजारे दिसणार आहेत. ठीक आहे, बरं तेवढा पाऊस पण नाही, पण ठीक आहे, नजारे एक नंबर कॅप्चर करायला मिळणार. गेल्या वर्षीचा ब्लॉग जर बघितला ना तर त्याच्यामध्ये खूप पाऊस होता. यावेळेस मजा येणार. म्हणजे एक एव्हरेज वातावरण आहे. आई टन बघा कसला आहे, टन आयुष्य पण एवढा वर. मित्रांनो फायनली आपण माथेरानच्या गेट जवळ आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली पर्सनल व्हेकल, कार असू दे, बाईक असू दे, इथे आपण आणू शकतो. हे बघा इथे पार्किंग साठी जागा आहे पूर्ण, 4 व्हीलर 2 व्हीलर. चला जाऊया. आईला थंडी कसली वाजते भाई. थंडी वाजायला लागले इकडे वर येऊन. एकदम थंड थंड वातावरण वाटतं. तिकीटचा मेथड आहे प्रौढांसाठी 50 रुपये आणि मुलांसाठी 25 रुपये. माथेरानचा सर्वात महत्वाचा आणि एकदम फर्स्ट लुक आहे, म्हणजे एंट्रीचा हा पहिला लुक आहे ज्याला डोम बनायलाय. कारण वरती माकड बिकड एकदम प्रॉपर लेवलने हिंडत असतात, त्याच्यामुळे माथेरानचा फर्स्ट स्पॉट बोलू शकतो आपण जिथे फोटो सेशन. आज काय झालंय मला काय माहित नाही. माझ्या जिभेवर कोणीतरी दगड ठेवलाय की काय काय कळत नाहीये. पाऊला थंडी लागली, पाऊलाच थंडी लागते आणि पाऊलाच जीभ लबलबते. माझी जड झालीये, सुचत नाही काय बोलायला, कळत नाही. थोडासा वावरू दे जरा माथेरानच्या या हिरव्या थंडीमध्ये, मग तुमचा भाऊ रिलॅक्स. जरा खुलतोय ना भाई, खुलने को टाइम लगता है. नींद से आँख खुल के निकलेला है सुबह, तो थोड़ा आँख खुलना भी इम्पा इम्पा गिड़गिम्पा है. बाकी लुक तो देखो ई गवाई, ओ ये कचकी. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी न बोलवता प्रोव्हाइड केल्या जातील, ते पण पैसे देऊन, फ्री मध्ये नाही. जसं आता मला विचारलं घोडा पाहिजे काय, घोडा देऊ काय. मी म्हटलं की नको, माझे आता 2 पाय आता मुंबईवरून घेऊन आलेलो आहे, ते घोडा गाडी करण्यासाठी घेऊन आलेलो आहे. पावला पावलाला आपल्याला चांगले चांगले व्ह्यूज मिळणार आहेत, त्यात काय वादच नाही. इथे बाकी तुम्हाला रेनकोट विनकोट मिळतात. 50 रुपयावाले रेनकोट, छत्री बित्री एकदम प्रॉपर यूज अँड थ्रो वाले. म्हणजे वापरा आणि फेकून द्या, नाहीतर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा. आम्ही बनवल्या शाळेमध्ये, आम्हाला भारी वाटतं. आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो आणि त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्यात. मेरी जान. इथे ईव्ही वाल्या पण रिक्षा आहेत काय गाईज. बघा एकाची 35 रुपये इथे पर पर्सन, आणि रिक्षा आपल्याला माथेरान स्टेशनला पोहोचवते. तर काय आपण वॉक पण करून जाऊ शकतो. 15-1 मिनिटाचा म्हणजे ट्रेल आहे छोटासा. बाकी इथे बघा घोडे पण लावलेले आहेत. घोडे पण देतात. काय असेल यांचं चार्जेस 300-400 रुपये. पुढे तुम्हाला विचारून नक्की कळवतो. बाकी घोड्याला इज्जत द्या. बघा कसा शांत उभा आहे. हे बघा मगाशी सांगत होतो ना तुम्हाला, घोड्यासाठी रेट्स आहेत इथे दिलेले आहेत. व्हिडिओ बघा तुम्ही पॉज करून. ठीक आहे, खूप काय 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 लिहिलेलं आहे. ते आता वाचायला गेलो आणि सांगायला गेलो ना, माथेरान फिरणं इथेच राहून जाईल. बाय द वे आपल्याकडे आज खूप टाइम आहे भाई. आपण आता 8:30ला इथे आलेलो आहे प्रॉपर. आज खूप टाइम आहे. आज ऐकायचं नाही आपण, आज पूर्ण दिवस आपलाच आहे. कारण आपण वीकडेला आलोय ना भाई. वीकेंडला आला ना इथे तुम्हाला अंबरनाथची यात्रा दिसेल. खरं बोलतोय, गर्दीच्या बाबतीत एवढी भयानक गर्दी असते. स्पॉट तुम्ही काय बघाल, एक पण स्पॉट बघायला मिळणार नाही. मी काय बोलतो, आपण लास्ट टाइम सॅटर्डे संडेलाच आलो होतो ना. हा लास्ट टाइमचा ब्लॉग बघा भाई. तो तर भाई पाऊस होता फुल, आणि मी जिथे चेंज करायला गेलो ना ती जागा पण आली आहे. हे बघा इकडे मी पळालेलो कपडे चेंज करण्यास. खूप पाऊस होता भाई. थंडी हाय भाई, थंडी हाय. माथेरान आना है तो गुडगा झिजवाने का मेरी जान. वेलकम टू माथेरान मेरी बबडीज. ओ ये. की बघा इकडे तुम्हाला खाया प्यायला पण मिळेल सगळं. काकडी, पेरू, परत ते स्टार फूल, परत अजून ते शेंगा बघा, शेंगा सगळ्या, कैरी बिरी सगळं इथे प्रॉपर भेटेल. दुकानं पण आहे, चहा नाश्ता करू शकतो आपण. जागोजागी आहे, आतमध्ये पण खूप सारं आहे, असं काय नाहीये. बाकी ट्रेनची तिकीट आहे, जसं मी सुरुवातीला बोललो त्याला पण लाईन आहे आईच्या गावात. गाईज आता इथे माथेरान ते अमन लॉज पर्यंत ट्रेन आहे. बाकी इकडे बघा सगळा चार्ट आहे. तुमच्या लेवलला व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. इथे 8:45 पहिला टाइम दिलेला आहे ट्रेनचा, पण आता वाजलेत बघा बरोबर 47 झालेले आहेत. आता आपण थांबूया आलोय तर थोडा वेळ, कारण माथेरान मध्ये येऊन भाई कधीच ट्रेनचा अनुभव घेतला नाही. तो आज येतेच. कारण गेल्या वेळेला पण आपण आलो होतो गेल्या वर्षी, तेव्हा आपण नुसतीच पायपीट केली होती. त्या कड्यावरचा गणपती आहे तिकडे आपण गेलो होतो. बाकी तिकडची वाईब तर टॉपचा विषय. आता यावेळेस तिकडे नाही जाणार आहे, यावेळेस जरा वेगळे पॉइंट कव्हर करणार आहे. बाकी माथेरानचा प्रॉपर फिरायचं असेल तर मग 1 डेचा स्टे पाहिजे. चला विंडो तर ओपन झाली, पण एक गोष्ट सांगायची आहे की इथे ना 45 मिनिटं आधीच ओपन होते, त्याच्यामुळे 45 मिनिटं आधीच लाईन लावा.
माथेरानच्या या गेट वरून आलो ना की या साईडला म्हणजेच राईट साईडला जर गेलो ना तर इथे कड्यावरचा गणपती आहे, बट ते खूप चालावं लागतं, 2-2.5 किलोमीटर चालावं लागतं. त्याच्यानंतर हे एक अमन लॉज म्हणून स्टेशन आहे, अमन लॉज ते माथेरान ट्रेन जाते. सो आता आपण तिकीट काढू आता आणि मस्त ट्रेनचा पण एक लाभ घेऊ. फायनली गाईज आपल्याला तिकीट मिळाली आहे, न भूतो न भविष्य. फायनली हा 45 मिनिट्स नंतर ट्रेन आहे तर त्याच्यामुळे. आणि अमन लॉज पासून माथेरानला चालू आहे, बाकी नेरुळ पासून नाही चालू आहे, वो बंद आहे. नेरळ पासूनची बंद आहे, नेरळ टू माथेरान बंद आहे, अमन लॉज टू माथेरान चालू आहे. बाकी कुत्तू मामा को तो देखो, ई ग बाई ओलूशा तो हा माझी चोनी चुनी मोनी चुनी मोनी. फायनली तुमच्या भावाची फोटोची इच्छा पूर्ण झाली, 4-5 का होईना, पण आमचा गया गुजरा फोटोग्राफर आहे, त्यांनी काढले. त्याचा ढिल्ला झालेला स्क्रू टाईट करावा लागतो, पण फोटो काढतो मात्र. गाईस केवढी चुन्नूशी ट्रेन आहे, बाय द वे खिडकीच्या बाजूला भेटला ट्रेन निघाली आपली. वाव एक नंबरचा मेरी जान. हा भाई वरचा फॉग तर बघा, आईच्या गावात फुल फॉग आहे यार. शपथ काय वातावरण आहे यार, एक नंबर भाई. खतरनाक वातावरण आहे गाईस, ते बघा आईच्या गावात एक नंबर. खाली तर बघा ना गाईस, कायच ना, असं वाटतंय धूर झालाय, पण ते फॉग आहे, फॉग टॉपचा विषय बाई. आणि त्यातून आपली ट्रेन बघा, ट्रेन एक नंबर. जबरदस्त. ये तो हिस्ट्री बन गई है दोस्तों, जबरदस्त. पण खाली फॉग बघा, काय थंड वाटतंय. एसी फेल आहे. आई काय व्ह्यू येतो यार, एक नंबर. खतरनाक मच्छी व्ह्यू येतोय, एक नंबर. हे माथेरान स्टेशन आहे गाय, इथे आपल्याला ट्रेनने सोडलं तरी मी म्हणायचो अरे यार माथेरान स्टेशन आहे, इथे येतात कसं, इथपर्यंत ट्रेननी येतात कसं, काय कसं. तर ते आज आपला पूर्ण कार्यभाग संपन्न झालेला आहे. काम 25 गेम प्ले झालेला आहे आज. आणि काय वातावरण आहे यार, तुम्ही बघितलंच, म्हणजे अक्षरशः स्वर्गात होतो आपण काही क्षणासाठी. आणि आता पण काही काही पॉइंट्स आहेत ते स्वर्गात नेण्यासारखेच आहेत. आणि याला बघा, तो बघ झाडावर झाडं खाते, तो वेगळी वाईब जगतोय माथेरानची. आणि पिल्लं पण आहेत छोटी छोटी, ती बघ आजच्या गावात. हा एक नंबर, खेळू दे त्यांना, त्यांचाच विषय माथेरान. डू नॉट डिस्टर्ब. आता आपण जाऊया माथेरान कव्हर करायला. दीवाना दीवाना
आता आपण आपल्या पॉइंट्सना सुरुवात करतोय माथेरानमधल्या. सो फर्स्ट आपण आलोय माधवजी पॉइंट मध्ये. आई शपथ खतरनाक व्ह्यू, साल्टी रे साल्टी व्ह्यू आहे भाई साहब. बघा ना, नाद केलाय भाई. आले ते बघ, आईची कटकट. लोक जात असतील ते माहित नाही आईच्या गावात. पण हे बघा काय शिक्षण घेऊन फायदा है आपला सर्वांचा. कचरा मत करो दोस्तों. देखो फिर ऐसा निसर्ग नहीं देखने मिलेगा. ये निसर्ग देखना है तो कचरा टालो. अभी इज्जत से बात बता रहा हूँ, समझो. क्योंकि बार बार बोलने में ये पॉइंट नहीं है. बाकी व्यू तर एकदम कच्ची आहे भाई. तो पठार बघ ना तिकडे, त्याच्यावर जाऊन जर आईच्या गावात ड्रोन उडवला ना, कच्ची. बाकी हे गार्डन पण आहे छोटस माधवजी पॉइंटचा वरचे. सो इकडे पायऱ्या उतरून तुम्ही येऊन हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. भाई साहब काय व्ह्यू आहे ताई. तो व्ह्यू बघायचा असेल ना, हे बघा इथे लिहिलंय, बघा इथे लिहिलंय माधवजी पॉइंट. हा उतरायचा खाली. तिथे इथे नवरोजी लॉर्ड गार्डन म्हणून आहे. याच्या आतमध्ये सरळ सरळ जायचं आणि समोरच व्ह्यू आहे भाई. चला, महत्वाचा आणि मेन पॉइंट आलेला आहे, खंडाळा पॉइंट. दुसरा पॉइंट आता आपण कव्हर करायला निघालोय. भाई केवढा उतार आहे बघ तो. आई शपथ. जो पॉइंट आहे ना तो भाई हा ना, जुबेर आहे. तो जो ग्रुप जातोय ना तो पुढचा, तो सगळे आपले फॉलोवर सबस्क्रायबर्स आहेत भाई. सगळे व्हिडिओ बघतात. मजा आ गया भाई साहब. खूप आहे, खूप खूप वरती चढायला बघा. हालत खराब होणार म्हणजे एक पॉइंट साठी एवढी आहे. हा मोठे मोठे भाई. आपण आरामात चालूया, काय घाई नाही, काय टेन्शन नाही. हा ऍक्च्युली छोटा पॉइंट आहे, म्हणजे जागा छोटी आहे पण पॉइंट मोठा आहे. पण मी खरं बोलू ना तुम्हाला, शक्तीने सांगू ना, तर इकडे तुम्ही वीकडेलाच या. आय नो की सगळे कामात असतात, बिझी असतात, बट दोस्तों यहाँ पे मजा लेना है, मोकड़ा श्वास लेना है तो वीकडे में आना पड़ेगा. नहीं तो अदरवाइज काम 25 है, कुछ सब व्यर्थ ही नहीं. तिकीट भी निकाल के कुछ मतलब नहीं, कारण आताच एवढी गर्दी आहे इकडे. समोर पण बघा फुल आहे, बट ठीक आहे, आपल्याला मौका मिळेल तिथे उभं राहायला. बट स्टील मी सांगतोय, रिकमेंड करतोय, खास करून सांगत ना, रिकमेंड करतोय. कारण माथेरान हे हिल स्टेशन आहे महाराष्ट्राचं. डोंगराच्या म्हणजे एकदम कडेलाच व्ह्यू पॉइंट बनवलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे यायचं असेल ना तर वीकडेलाच या. एखादी सुट्टी टाकून या, पण नक्की या. वाटल्यास बॉसला सांगा, ती नंतर आमच्याकडून भरून घे, पण वीकेंडला जरा पण येऊ नका. भाई हा व्ह्यू बघा, व्ह्यू. आई शपथ. बाबा द लगीन ढिंचाक 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 ढिंचाक. एक नंबर व्ह्यू आहे रे, खतरनाक. सध्या जरा इथे गर्दीचा विषय आहे थोडासा. आपण थांबूया ताई. फायनली ताईला व्ह्यू भेटलाय, आपल्याला भेटेल का नाही. आई शपथ रे मित्रांनो, वाव. शपथ खतरनाक व्ह्यू आहे. सह्याद्री बाप. मगाची हा समोरचा व्ह्यूज आपण तिथून बघितला आणि आता आपण इथून बघतो. आई शपथ. खाली बघा खोल दरी, आणि तिथे घरं पण आहेत काय भाऊ, आणि तिथे घरं पण आहेत गाईज. बघा डोंगराच्या कुशीत एकदम. बेसिकली हा असा पॉइंट आहे एक, खंडाळा पॉइंट बोलतात त्याला. थोडी गर्दी येते, सेल येते थोडासा. वैसे भी उधर जाके भी क्या ही करेंगे, अपना हाइट एक बौना है. अपन इधर से झुक के कोण भाई काम 25. कडक वाटते यार. आणि ते झरे बघ ना कसे वाहतात. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर व्ह्यू आहे. आणि ते बघा ना समोर, किती भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय, जबरदस्त. तर हा होता खंडाळा पॉइंट. लेट्स गो, पुढे जाऊया. खंडाळा पॉइंटने आपली चांगली जिरवली आहे भाई साहब. फटके 10. अरे एवढा वेळ थांबलो नाही ते, आता एवढा 10 मिनिटं. आता आपण माथेरानच्या मध्यम भागी येऊन पोहोचलो. म्हणजे जिथून 2 ठिकाणी जायला पॉइंट्स आहेत, म्हणजे 3-3, 4-4 पॉइंट्स आहेत. ते दिलंय बघा, माथेरान गिरीस्थान नगर परिषदचा इथे गेट आहे हा, आणि त्यालाच लागून इथे बोर्ड दिलेला आहे, आणि समोर पण तिथे बोर्ड दिलेला आहे. या बोर्ड वरती शार्लेट लेक बघू शकतो, इको पॉइंट, हनीमून पॉइंट आणि लुईजा पॉइंट. आणि तिथे अजून एक 5-6 पॉइंट्स आहेत त्या साईडला. 3-3 किलोमीटरचं अंतर आहे इथे. 1.5 ते 2 किलोमीटर. हे जाऊया पहिले आपण, शार्लेट लेक बघूया, आणि इको पॉइंट आहे. हनीमून पॉइंटचा काय आपल्याला काय कामधंदा नाही तिथे, म्हणजे आपलं काय काम नाही तिथे. हनीमून पॉइंटला ये सब जगह घूम के आइए दोस्तों. फायनली जोरात पाऊस येण्याचीच प्रतीक्षा होते, आणि तुमचा भाऊ एकदम प्रोटेक्शन मध्ये आहे. पण ताई मात्र काम 25 होणार आहे. हाय हाय छत्री हाय, चल लवकर. गाईज आपण आलो एक ठिकाणी, जो पूर्ण म्हणजे लॉजेसचा एरिया आहे, पूर्ण रिसॉर्ट टाइप आहे. थोडस काम 25 करायला आलोय. वॉशरूम तर दिसलंय.
अबे कुठेतरी काम करून ये ना, काम चलाऊ धंदा करना है अपने को. आहे चांगलं. एकदम रिलॅक्स आहे आता. पण आता जो आम्ही घाट उतरलोय ना घाटच आहे हा, घाट आहे बघा ना. घाटापेक्षा कमी आहे का हा? शार्लेट लेकला जातोय आता आपण. आणि हा शार्लोट लेकला जातोय आपण. आणि हा घाट आता क्रॉस केला. एवढा डेंजर घाट आहे ना, बघा ना. एक एक दगड कसलाय, टोंडग्याच्या टोंडगे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते घोडे वगैरे येतात ना, ते घोड्यांवर पण भाई आपल्याला तरस येते. ते बिचारे जे वरती बसतात ना त्यांचं काय नाही, पण ते घोड्याची आणि त्या घोड्याच्या मालकाची दोघांचे पण तरस येते. आणि तो घोडा बिचारा वरती बसलेल्यांमुळे मार खातो. ते बघ तिकडे त्यांचा रेसकोर्स चालू आहे. चुकून जो पाय घसरून पडला ना, आई शपथ. हा बघ आला 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 जिंकला वाहू. तर चला आता त्या लेकला बघायला जाऊया. वर्षातून एकदा त्याला भेट द्यायला येतो आपण. जाऊया. फायनली आपण ज्याच्यासाठी गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या तो पॉइंट आलेला आहे, म्हणजे शार्लोट लेक. हे असे टपय्यगिरी करतात ना इथे येऊन, त्याच्यामुळे ना पोलिसांना इथे यावं लागतं. बघा ते बघा तिथे पोलीस आहेत वरती. हा सही का. तेव्हा तिथे पोलीस पण भाई तिथे बंद आहे. तिथे ना बंद आहे तरी पण जातात. हा पण दाखवतो आपण लाईव्ह टेलिकास्ट लेते दोस्त. तेव्हा पोलीस बिलीस गेलेत तिकडे. आता दांडे इथून जर सपोज पाय घसरला ना तर काम पच्ची. तो बघा आई काय बोलायचं, काय नाही बोलू शकत. मी बघितलं आपण लाईव्ह टेलिकास्ट घेतला. अरे ते बंद आहे. चुकून जर पाय बी घसरला तर खाली केवढी मोठी दरी आहे, थांबत नाहीये. हा इथे ठीक आहे, ये तर पॉइंटच आहे तो. मी उतरू काय? बाई कडक फुल पाणी आहे ताई, फुल पाणी आहे. जाऊ काय? जाऊया काय? अबे इथे तर जातात. हा तर मेन पॉइंट आहे आंघोळ करायचा. आहे राव तुम्ही, कडक पाणी आहे राव. देखते दोस्तों थोड़ा सा करते कुछ तो. हा भाई लेक फुल भरलाय. पोलीस पण आहेत ना इथे. बघ ना पोलीस उभे आहेत बघ काठी घेऊन. काय यार ताई मला एवढ्याच चांगल्या सुंदर ठिकाणी जाऊन देत नाहीये का? अरे ह्याच्यापेक्षा डेंजर असतं हे तर. बघ ना सगळे महाकाय प्राणी ऑलरेडी डुबक्या मारतात, त्याच्यामुळे नको. काका बघा ना लाफिंग बुद्धा रे. बायगन काका मांडीवर पाय टाकून एकदम निवांत बसलेला आहे. पोटाचा सहारा घेत काका त्याचा पाप धुतोय. काका आणि काकी आडजोड नडतात बघा तिथे. दोघं पण वन साइड. तो बघा निसर्गाच्या सानिध्यात घुसला पण. काका बघा आईच्या गावात. काका डेंजर. काकाचा बरमोडा खाली यायच तो काका एन्जॉय करतो. एक नंबर काका, फेमस काका. ताई मला खेळायला जायचंय. जाऊ दे ना व. काका सोबत फोटोशूट करायला जायचंय. जाऊ दे ना व. नाही सगळं काम ऐकतो. मला जाऊ दे. तुझ्या दादाची तिरी आईच्या गावात साबुदाणा. बघा ना आपल्या जुन्या फॅमिली मेंबरनी जर लास्ट इयरचा ब्लॉग बघितला असेल माथेरानचा तर त्यांना माहित असेल हा शार्लेट लेक. आणि आपण आतमध्ये पण उतरलो होतो, पण तेव्हा आपला पूर्ण एक ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये मोठी हायटेड मुलं पण होती आपल्यासोबत, एक 3-4. सो ते लोक उतरल्याच्या नंतर मग मी त्यांच्या सहाय्याने या लेक मध्ये गेलो होतो. आणि या लेक मध्ये जाऊ नका, रिस्की आहे. ज्याला पोहायला बिहायला येतो जो पट्टीचा आहे ना एकदम, असं तर नाहीच, अलाउडच नाहीये. पण चुकून गेला तर परत तो येऊ शकतो. पण ज्याचं काय कशातच काय नाही ना त्याचं काम 25 होईल. आणि आता इथे पोलीस वगैरे पण फिरतात आणि ऑब्विसली फिरायला पाहिजे ना. ते असले थरकी लोक आहेत ना समाजात भरपूर, तर तेच न्यूज देतात आपल्याला, कॉन्टेंट देतात न्यूज वाल्यांना. त्याच्यापेक्षा ते बरं आहे ते इथे पण उभं राहायला अलाउड नाहीये. आता आले होते काठी घेऊन तरी पण गेलेत तिकडे. हा आम्ही शिस्तीने पालन करलेले. पण मला एक गोष्टीची खंत आहे की ताई मला तिथे जाऊन देत नाहीये. जाणे का इच्छा नाहीये. चल ना तू पण, दोघं भिजूया ना. तू अरे ते नवीन पाणी येत आहे. शी काय स्विमिंग पूल मध्ये नाही सगळे जण एका ह्याच्यातच शी करते. तर हे थोडासा इथे मूड ऑफ झाला तुमच्या भावाचा. स्वतःला न्हावून घ्यायची इच्छा होती पण रह गया दोस्त. गाईज आता आपण इथून निघतोय आणि ताईने काय जो मला भिजून दिला नाही. पण आता हे जे लेकचं पाणी आहे ना ते इथून जाऊन असं त्याचा झरा बनतो तिथे खाली. जे मगाशी तुम्ही बघितलं तर तो झरा बघण्यासाठी एक वेगळा पॉइंट आहे. तो आता आपण तिकडे चाललोय आणि तिथून आपण तो नजारा बघूया. भाई साहेब होपसो की पाणी जास्त असेल आणि हे तलाव पण पूर्ण भरलेलं आहे.
सो फोर्स तर आहे बऱ्यापैकी. आता लेट्स सी उधर जाके देखते कैसा क्या विषय होता नाही क्या. हा बघा हा जो पॉइंट आहे ना तिथून असं पूर्ण पाणी पडतं बघा धबधब्यासारखं आणि याचा धबधबा तयार होतो. सो आपल्याला आता वरती जाऊ ना तिथून दिसेल. एक्सायटेड? माथेरानचा हा बेस्ट व्ह्यू असणार आहे आणि हा व्ह्यू आणि आपण जी ट्रेन अनुभवली तो व्ह्यू भाई माथेरान ट्रिप संपन्न बोलते. थँक्यू. चलो बाय 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 बाय. मग आता ऑफिस आउटिंग झालं जवळच ठाणे मीरा रोड. मीरा रोड आम्ही असं वाटते गावी आलो. चलो बाय बाय बाय. शार्लोट लेक बघून आलात ना की किंग जॉर्ज म्हणून एक पॉइंट आहे तिकडे जात. तिकडे गेल्यावर तो जो पाण्याचा फ्लो आहे ना तो पडतो ना तो धबधबा तयार होतो. तो तुम्हाला एकदम डोळ्या देखत बघायला मिळेल. इथे शार्लोट पॉइंट आहे तो आणि या इथे असा बोर्ड लावलेला आहे. आता इथे असे अनेक सगळे रस्ते आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कसं कुठलाही दाखवला तर कन्फ्युज होणार. बट इथे काय असं कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. सो तुम्ही ते या आणि हा पॉइंट जो आहे ना तो नक्की बघा. माथेरान ट्रिप सक्सेसफुल होऊन जाईल. एक तर ट्रेनने प्रवास करा आणि दुसरा तर हा वाला पॉइंट बघा पण कधी पावसाळ्यातून. फायनली आपण आता आलोय आणि इथे 2 पॉइंट्स आहेत. एक किंग जॉर्ज पॉइंट आणि एक इको पॉइंट. इको पॉइंट तो आहे ज्याच्यामध्ये जोरात ओरडला की आपलाच आवाज आपल्याला रिटर्न ऐकायला येतो असं म्हणतात. पण आता आलोच आहे ते इथून जाऊ आपण नंतर. पहिले इथून जाऊ. हे असं बॉटल बिटल इथे फेकून दिलंय. नका करू हे गलत बात. पाप लगे गा. ज्यासाठी केला होता अट्टास भाईसाब ही जागा ते दृश्य फायनली आपल्या समोर आहे. आणि हे समोर जे आहेत ना ते गड किल्ले आहेत. ते मी तुम्हाला त्याची नावं सांगतो थोडं पुढे गेल्यावरती. काही किल्ले आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. तिथे आपण ट्रेकिंग करून वगैरे जाऊ शकतो. गडावर भेट देऊ शकतो. हा दिसणार ना मेरी जान. नुसता माहोल भाई साहब खतरनाक. गावात मित्रांनो खतरनाक आहे. सही बहुत हार्ड. किंग जॉर्ज पॉइंट वर येऊन आपल्याला भरपूर सारे पॉइंट कव्हर करता येतात. म्हणजे डोळ्याने प्रत्यक्षात बघता येतात एकाच ठिकाणाहून. समोर जर तुम्ही बघितलं तर त्रिकोणी आकाराचा जो डोंगर आहे तो कलावंतीण दुर्ग आणि त्याच्या जस्ट बाजूला लागून आडव्या आकाराचा जो पठार आहे तो प्रबळगड आहे. सोबतच त्याच्या बाजूला जर बघायला गेलं म्हणजे लेफ्ट साइडला जर बघायला गेलं तो उभ्या आकाराचा जो पिनॅकल आहे तो इर्शाळगड आहे. आणि त्याच्या खालच्या साइडला जर बघायला गेलं ते पाणी दिसतंय ते मोरबे डॅम आहे. फायनली गाईज आपण त्या प्लेसवर येऊन पोहोचलोय जिथून मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला शार्लोट लेकचं जे पाणी जे पडतं भाई काय नजारा आहे. तो नजारा तर मी तुम्हाला दाखवतोच कारण एक वेगळा एक युनिक आकर्षण आहे इकडचं. पण सगळ्यात पहिले सांगतो की समोर जे आहे ते इको पॉइंट आहे. तर तिकडे पण आपण जर गेलो तर सेमच दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे. हे आपल्याला थोडस फ्रंट नाही पण हे एकदम जवळून बघायला भेटते. ते खूप लांबून बघायला खूप लांबून म्हणजे त्याच्यामुळे ना हा पॉइंट नक्की कव्हर करा. किंग जॉर्ज पॉइंट एकदम बेस्ट आहे. हा पण मान्सून मध्ये आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. ये देखो रे दोस्तो भाई कसलं पाणी. हे जे पाणी जे वाहत आहे ना ते त्या लेकचं पाणी वाहत जिथे जे बंदी होती जायला दाखवलं मगाशी तो. आणि बघा ना भाई कसलं आहे हे. वाव. भारी धबधबा होता ना ताई. एक नंबर बेस्ट व्ह्यू होता आतापर्यंत. एवढ्या उन्हात उभं होतं पण त्याला बघून एवढं थंड वाटत होतं ना काय सांगताच येत नाही. शब्दात मांडता येत नाही. एकदमच भारी. आणि अजून पाऊस पडेलच तर अजून तो अजून त्याचा जो फ्लो आहे ना मोठा होईल. कडक नात एकदम.
यार डोक्यातून खरंच जात नाहीये. आता मी इथे जस्ट टाइमलेप्स साठी उभा होतो, पण टाइमलेप्स घेण्यासाठी खूप उभं राहावं लागतं. आय डोंट नो, माहित नाही कसा आलाय, पण जो काय आला. आणि धुकं पण आहे, त्याच्यामुळे थोडा ऊन पाहिजे आणि असं ढगाळ वातावरण पाहिजे. आता हे धुकं पण आलंय, थोडं पावसाळी वातावरण झालेलं आहे. परत इथे टायमाला वातावरण चेंज होते. कधी एकदमच कडक ऊन येतं, कधी दमट, आणि कधी आता एकदम असं गारवा वाटतं. आता वाटतं आता पुढच्या 2 सेकंदामध्ये पाऊस पडेल. बट यार जो व्ह्यू आहे ना, बघा ना कसला भारी वाटतोय, तो एक नंबर वाटतोय. आणि आता टाइमलॅप्स घेतलाय. खूप वेळ उभं राहावं लागतं टाइमलॅप्स साठी भाई. 2-2 तासाचा टाइमलॅप्स लावावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन तो 15 सेकंडचा 10 सेकंडचा होतो. बाकी वातावरण तर बघा ना, आता पाऊस पडायला लागलाय प्रॉपर. समोर पण जरा आहे, आणि हा तर भाई मनच जिंकतोय. बघ ना काय मुख्य आकर्षण आहे हे. लवकरात लवकर या, सप्टेंबर संपायच्या आत ते बघा. पण त्या बॅरिकेडच्या बाहेर जाऊ नका, गेला तर तुमच्या रिस्कवर जा. आणि मम्मी पप्पांना शेवटचा फोन करून जा, म्हणजे कसं कळलं ना मला काय बोलायचंय. हा, याचा अर्थ जाऊ नका असं आहे, नाही तर अर्थाचा अनर्थ आईच्या गावात रे दचा माव व्हायचा. जबरदस्त. हे इकडे जातात ते लोक, बट मी सांगेन हे जे लावलं याच्या बाहेर जाऊ नका, ठीक आहे. एक तर मगाशी बाई तो दगड आहे ना, त्या दगडावर बसलेला बघा, खतरनाक. एवढ्या किनाऱ्याला येऊन कोण बसतं. मग एक काम करायचं ना, पॅराग्लायडिंगच करायचं इथनं डायरेक्ट हवेत. चला मित्रांनो जाऊया आता, कारण पायाची कॅपॅसिटी पण आता संपलीच आहे ऑलमोस्ट. आलो आपण सगळ्या गोष्टी भटकून, जेवढं आपल्याला जमलं. आपण जवळजवळ 4 पॉइंटच कव्हर केले, त्यापेक्षा जास्त तर आता हिंमत पण होत नाही आणि होणार पण नाही. आता शेवटचा पॉइंट आहे शिवसंग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे. 10 रुपये तिकीट आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे आतमध्ये ते म्युझियम आहे, संग्रहालय. आता आपण आतमध्ये जाऊया. महाराजांचे शस्त्रच असतील. एक छोटासा वाडा टाईप आहे आणि त्याच्या आतमध्ये महाराजांचे काही शस्त्र आहेत. चला जाऊया आतमध्ये. त्याच्यामुळे मी गावाला बघतो हे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल आहे, पावलाचं ठसा. खरं तर या ठिकाणी आल्यावरती बऱ्याच विविध गोष्टी पाहायला मिळतात, पण त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे महाराजांच्या पावलांचा ठसा कॉपी करून आणला होता सिंधुदुर्गावरून. मी तर आपल्या सर्वांचं नशीब समजेन की अजूनही आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात आणि अनुभवायला मिळतात, जे की आपण कधी पाहिल्या पण नव्हत्या. 300-350 वर्षापूर्वी या गोष्टींना पायली, आडसरी, शेर, मापट, चिपट अशा सगळ्या पद्धतीची नावं असायची भांड्यांना त्यावेळेला. इथे शिवकालीन नाणं सुद्धा पाहायला मिळतंय. बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी जतन करून ठेवल्या तिथे. त्याच्याच बाजूला आपल्याला काही फ्रेम्स बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये असं मेन्शन केलंय की स्वराज्याचे जे महत्वाचे दुर्ग आहेत त्यांना लागणारा खर्च, ती नाणी, त्याच्याबद्दल सगळा हिशोब महाराजांनी लिहून ठेवला होता इकडे. इथे येण्यासाठी फक्त 10 रुपये तिकीट मोजायचे आहे पर पर्सन. त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम जवळून पाहायला मिळतील. खूप सुंदर पद्धतीने इथे प्रत्येक गोष्टीची मांडणी करण्यात आली होती. समोरच आपण बघतोय की मा जिजाऊ शिवरायांना संस्कार देताना इथे प्रतिमा आहे. इथे वाघ नख वगैरे पण ठेवलेली आहे, ती पण आपल्याला समोरून एकदम बघायला मिळतात, जवळून ते पण. आता आम्ही या वाड्यामध्ये संपूर्ण बघितलं, अनुभवलं, वाचलं. महाराजांच्या काळातल्या सगळ्याच गोष्टी इथे आहेत, तर त्या आता तुम्ही बघायलाच पाहिजे. तिथून असं आत आलो ना, तर हे बघा भाईसाहेब महाराजांचे एकदम काय बोलतात निधड्या छातीचे मावळे. मावळ्यांना असं तर ती मूर्तीच आहे एक, पण मूर्तीला बघून पण अंगावर काटा येतोय. आणि साक्षात समोर आपले महाराजांचं तेजस्वी रूप. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे म्युझियम आपण आता थोडक्यात पाहिलं आणि आता आपली निघायची वेळ, परतीचा प्रवास आहे. पण इकडे आता एक फॅमिली आली आहे. ते 10 रुपयासाठी जे म्युझियमची एवढी काळजी घेत आहेत, मेंटेनन्स ठेवतायत, त्यांच्याजवळ 10 रुपयासाठी किरकिर करतायत. आणि एवढं त्यांना बोलायला कसं सुचतं की तुम्ही महाराजांच्या नावावर कमवताय. हे चुकीचं आहे असं बोलणं. असं बोललं नाही पाहिजे. जर तुम्हाला एवढंच आहे नका बघू. त्यांनी काय पर्सनली बोलवलं नाहीये, या हात धरून खेचून बोलवलं नाही की या. तुम्ही 10 रुपयासाठी एवढं बार्गेनिंग करताय. ते शिवप्रेमींसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी मनापासून मानतात, त्यांच्यासाठी आहे ते. तुमच्यासारख्या नल्ल्या लोकांसाठी नाहीये. इथे 10 रुपयासाठी येऊन तुम्ही किरकिर कराल आणि वरून त्यांनाच तोंडवर करून बोलायचं की महाराजांच्या नावावर कमवता. आणि भेस करत होते उगाच त्यांच्याजवळ. तुम्ही 10 रुपयासाठी इथे माथेरानला आलात तुम्ही, आणि इथे तुम्ही ढीगभर 1000-2000 घालवाल
तुम्ही 10 रुपयांसाठी इथे येऊन घोड्यासाठी तुम्ही 600 रुपये घालवाल आणि 10 रुपयासाठी इथे येऊन तुम्ही मगजमारी करा ना, काय येऊ कळलं ना, तुमची लायकी नाही इथे यायची. मी तर त्यांना बोलवतो 50 रुपये फी ठेवा. एवढ्या अशा जंगलामध्ये एवढी हेवी मोठी मोठी झाडं आहेत, एवढा सगळा मेंटेनन्स ठेवायचा आहे, खाऊची गोष्ट आहे आणि तुम्ही 10 रुपयांसाठी आपल्या लोकांमुळेच आपल्या मराठी माणसाला नाव पडतं, एवढं लक्षात ठेवा. येऊ नका, तुमची गरज नाहीये. इथे येणारे भरपूर आहेत. त्यांनाच परत बोलताय की भाई महाराजांच्या नावावर कमवताय. एवढं बोलायला कसं सुचतं? मग तुम्ही येऊच नका ना इथे. तुम्हाला 10 रुपये जड जातात, एवढे तुमचे 10 रुपये संपतायत. तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघतोय. 3 महत्वाच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी परफेक्ट वेळ म्हणजे हीच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.